नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता बघा बाजारामध्ये भरपूर प्रमाणात ताजी हिरवीगार मेथी तुम्हाला दिसतच असेल. तर आज आपण मेथीमध्ये मूग डाळ घालून ना अगदी छान कुरकुरीत आठवड्याभर टिकणारी रेसिपी करणार आहोत. आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा घरातली कुठलीही एक वाटी घेऊ शकता. त्या वाटीच्या मापाने ना एक वाटी इतकी मूग डाळ घेतली बघा. ही मूग डाळ पिवळी घेतलेली आहे, सालं नसलेली. अगदी तुम्ही सालासकट हिरवी मूग डाळ असते बघा, ती घेतलात तरीसुद्धा चालेल. आता ही मूग डाळ ना एका बाउलमध्ये काढून घेतले आणि त्याच्यामध्ये पाणी घातले. हलक्या हाताने ना ही मूग डाळ चोळून चोळून घेतले. अगदी 2 ते 3 पाण्यातनं ही मूग डाळ ना नळाखाली धुवून घेतले. आता मूग डाळ भिजेल इतपत ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून ना बाजूला ठेवूयात. 1-2 तासासाठी म्हणजे छान अशी मूग डाळ भिजेल. तोपर्यंत बघा इथं मेथी ना मी छान खुडून घेतले. अगदी मेथीचा ना जास्त करून पाला इथं मी घेतला आहे बघा. तर मेथीचं प्रमाण सांगायला गेलं तर एक मध्यम आकाराची गड्डी होती बघा, तेवढी निवडून घेतली आणि वाटीच्या प्रमाणामध्ये सांगायला गेलं तर ना एक 3 वाटी इतकी ही आपली मेथी घेतलेली आहे बरं का. आता ही मेथी आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे चाळणीमध्ये काढून आणि ना पाणी निथळायला ह्या चाळणीमध्येच ठेवणार आहोत आपण. 2 ते 3 पाण्याने चांगली ही नळाखाली आपल्याला मेथी धुवून घ्यायची आहे. कारण मेथीला बरीच अशी माती लागलेली असते की नाही म्हणून. आता ही मेथी आपण बाजूला ठेवूयात. आता 2 तासानंतर तुम्हाला इथं मी मूग डाळ दाखवत आहे बघा. छान प्रकारे फुलून वर आले बघा. अगदी मस्त भिजले. आता आपल्याला काय करायचं, ह्याच्यातलं जेवढं पाणी आहे ना, तेवढं ह्याच्यातलं काढून टाकायचं आहे. आणि आपल्याला ना पाणी जरासुद्धा न वापरता ही मूग डाळ मिक्सरच्या जारमध्ये घालून ना वाटून घ्यायची आहे. अगदी भरड रवाळ वाटून घेतला तरीसुद्धा चालेल, पण वाटत असताना बिलकुलसुद्धा पाणी घालायचं नाही. मूग डाळ छान प्रकारे भिजलेली आहे बघा. त्याच्यामुळे ना ती लगेच वाटली जाते जरासुद्धा पाणी न वापरता. संपूर्ण मूग डाळ इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि मिक्सरला छान वाटून घेतले बघा. एकदम मस्त अशी बारीक वाटली का नाही. आता ही वाटलेली मूग डाळ जी आहे ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. मूग डाळीच्या ऐवजी तुम्ही चणा डाळ वापरलात ना तरीसुद्धा चालेल. पण बरेच जण बघा चणा डाळ बेसन पीठ खात नाहीत. मग तुम्ही इथं ना मूग डाळ वापरून ना ही रेसिपी करू शकता. आता बघा तेच मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि इथं ना एक छोटं वाटण करून घेऊयात. त्याच्यासाठी बघा एक 10 ते 12 इतक्या लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरवी मिरची, 1 चमच जिरे घातलेत आणि इथं ना ह्यांचा ठेचा करून घेतला. अगदी तुमच्याकडे अगोदर केलेला ठेचा असेल तोही इथं वापरला तरीसुद्धा चालेल. आता हा संपूर्ण ठेचा मी इथं वापरणार आहे. कारण जितका ठेचा केला ना एवढ्या मिश्रणासाठी तो अगदी बरोबर आहे. तिखटचं प्रमाण म्हणजे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि जरा बघा मेथी आपण जे धुवून पाणी निथळायला ठेवली होती ना त्याच्यातलं पूर्ण असं पाणी निथळलेलं आहे. मग आपल्याला ही मेथी ना बारीक बारीक चिरून घ्यायची आहे. जमेल तितकी तुम्हाला ही मेथी बारीक चिरून मला बघा आपण आत्तापर्यंत कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण ना छान कुरकुरीत मूग डाळ वापरून ना मेथी वडी करत आहोत. अगोदर बघा मी वेगवेगळ्या वडींचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले. जसे की लाल मटाच्या भाजीची वडी, पालकाची वडी, मिक्स भाजीची वडी, कोथिंबीर वडी, त्याचबरोबर अळूच्या पाण्याचं रोल न करता वडी, वेगवेगळे वडींचे प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केलेत. ह्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच, पाहायला विसरू नका. आता बघा छान बारीक बारीक ना इथं संपूर्ण मेथी चिरून घेतली. आणि अगोदर बघा आपण एका भांड्यामध्ये मूग डाळ वाटून घेतली होती, त्याचबरोबर ठेचासुद्धा वाटून त्याच्यामध्ये घातला होता का नाही. त्याच्यामध्ये संपूर्ण बारीक चिरलेली मेथी घालून घेतली. त्याचबरोबर एक छोटी वाटी इतकी स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. 1 वाटी इतकं बेसनचं पीठ, अर्धी वाटी इतकं ज्वारीचं पीठ घातलेलं आहे. आता चवीनुसार मीठ घालूया, साधारण एक अर्धा चमच इतकं. अर्धा चमच इतका ओवा ना हातावरती चोळून घातलेला आहे. तुम्हाला जर बेसन पीठसुद्धा वापरायचं नसेल ना तर नाही वापरत तरीसुद्धा चालेल. पण मूग डाळ ना जरा जास्त भिजत घालून वाटून घ्या. म्हणजे तुम्हाला बेसन पीठ नसेल खायचं, नाही घातलात तरीसुद्धा चालेल. आता अर्धा चमच इतके तीळ घातलेत, पाव चमच इतकी हळद घातले, 1 चम्मचभर इतकं तेल घातलेलं आहे आणि बेसन पीठ वापरल्यामुळे की नाही थोडंसं हिंग घातलं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बिलकुलसुद्धा पाणी वापरायचं नाही. कारण मेथी धुवून घेतल्यामुळे ती ओलसर आहेच. शिवाय मूग डाळ आपण भिजवून वाटल्यामुळे तिच्यामध्ये सुद्धा पाणी आहे. त्याच्यामुळे ना पाणी न वापरता सगळ्यांचा एकजीव करून घ्यायचा आहे. आपण इथं ज्वारीचं पीठ घातलं, त्याच्यामुळे ना ही आपण जी वडी करत आहोत ती छान कुरकुरीत होते. जर ज्वारीचं पीठ नसेल तिथं तुम्ही ना बारीक रवा वापरू शकता किंवा तांदळाचं पीठ वापरू शकता. म्हणजे ना ही वडी छान कुरकुरीत राहते संपेसपर्यंत अगदी. आता बघा पाणी जरासुद्धा न वापरताना सर्वांचा एकजीव करून घेतला आहे बघा. आता काय करायचं, एक ताट घेतलं आहे, त्याला तेल लावून घेणार आहे. म्हणजे हे जे वडीचं मिश्रण आहे ना हे ताटामध्ये घालून थापून घेणार आहे बघा.
अगदी तुम्ही चौकोनी आकाराचा स्टीलचा डबा घेऊ शकता, केक टिन घेऊ शकता, किंवा जर तुमच्याकडे ढोकळा करण्याची जी प्लेट असते त्याच्यामध्ये हे मिश्रण घालून घेतलात तरीसुद्धा चालेल. थोडेसेच मी तळाला तीळ घातलेत बघा, म्हणजे दिसायला छान दिसतात आणि वडी खायला देखील मस्त लागते बघा. आता हे संपूर्ण मिश्रण घालून ना सगळीकडे छान एकसारखं थापून घेणार आहे. नेहमी तुम्ही बघा बेसन पीठ वापरून ना वड्या केल्या असाल. ह्याच्या अगोदर मी चणा डाळ वापरून ना तुम्हाला वडी करून दाखवली. आज आपण मूग डाळ वापरून ही वडी करत आहोत. मूग डाळ वापरल्यामुळे ना अगदी छान खुसखुशीत आणि चविष्ट ही वडी होते बरं का. म्हणजे तुम्ही एकदा ही मूग डाळ वापरून कुठलीही वडी केलात ना, पुन्हा ना आवर्जून मूग डाळ भिजून वडी करणार तुम्ही, एवढी मात्र मी गॅरंटी देते. छान चविष्ट वड्या होतात बरं का मूग डाळीमुळे. बघा छान एकसारखं पसरून झालं की वरूनसुद्धा मी जरा तिळगुळ भरून घेतलेत बघा. आणि जर ना अशा आपण दाबून घेऊयात म्हणजे ते चिटकून बसेल. दिसायला देखील किती छान दिसतात बघा हो. आपण ज्या ह्या वड्या करणार आहोत ना त्या चौकोनी आकाराच्या करणार आहे, म्हणून ताटामध्ये मी थापून घेतलं आहे. अगदी तुम्ही लांबट रोल 2 करून ह्याच्या ठेवलात ना तरीसुद्धा चालेल. जरा गोलाकार आकारामध्ये तुमच्या वड्या होतील. आता बघा कढईमध्ये की नाही इथं पाणी मी अगोदरच उकळायला ठेवलं होतं. आता ही जी प्लेट आहे, जे ताट आहे आपलं, ते कढईवरती नेऊन ठेवायचं. वर झाकण ठेवूयात आणि 12 ते 15 मिनटानंतर आपण पाहणार आहोत. का नाही इथं 15 मिनटानंतर पाहत आहे बघा. मध्यभागी असं बोट लावून बघायचं. बघा जरासुद्धा हाताला चिटकत नाही, छान प्रकारे सेट झाले. म्हणजे ना हे वाफवून तयार झाले असं समजायचं. किंवा अशी सुरी घालूनसुद्धा बघू शकता. सुरी छान क्लीन येते म्हणजे समजायचं हे छान प्रकारे शिजले. मग गॅस बंद करून ना खाली काढून घ्यायचं. तोपर्यंत इथं पॅनमध्ये बघा मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे, म्हणजे ह्या वड्यांना फ्राय करून घेण्यासाठी. आता हे थंड झालं आहे. तुम्हाला पाहिजेत त्या आकारामध्ये वड्या कापून तुम्ही तळून घेऊ शकता. आता इथं मी चौकोनीच आकारामध्ये कापून घेतल्यात. अगदी तुम्ही डायमंड शेपमध्ये म्हणजे जशी काजू कतली असते त्या शेपमध्ये कापून घेतलात ना तरीसुद्धा चालेल. ह्या वड्या का नाही मी कमीत कमी साधारण 1 पळी तेलामध्ये ना शॅलो फ्राय करून घेणार आहे. अगदी तुम्ही डीप फ्राय करून घेतलात ना, जसे आपण भजी वगैरे तळून घेतो बघा, अगदी तसे तळून घेतलात तरीसुद्धा चालेल. पण बरेच जण तेलकट ना बिलकुलसुद्धा खात नाहीत. मग त्यांच्यासाठी एक पर्याय आहे बरं का. ते म्हणजे काय माहिती आहे काय, थोडंसं तेलामध्ये ना जिरं, मोहरी, तीळ घालायचे, कढीपत्ता घालायचा आणि ह्या वड्या सोडून ना हलक्या परतून घ्यायच्या. म्हणजेच की फोडणीच्या वड्या करायच्या आणि त्या जरी तुम्ही खाल्लात ना तरीसुद्धा छान लागतात. मेथीच्या असल्यामुळे ह्या वड्या पौष्टिक तर आहेत आणि बिना तेलापासून होतील, म्हणजे कमी तेलापासून बनवून तयार होतील. मी थोड्या तेलामध्ये तळून घेणार आहे, कारण का त्या छान कुरकुरीत होतात तेलामध्ये थोड्या तळून घेतल्यामुळे. आता ह्या वड्या जर तुम्हाला 8 दिवस टिकवायच्या असतील तर कशा टिकवायच्या माहिती आहे का, एखाद्या हवाबंद डब्यामध्ये अशा वड्या भरून घ्यायच्या आणि हा डबा ना फ्रीजमध्ये ठेवायचा. ज्यावेळेस तुम्हाला वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत त्यावेळेस ना अगोदर फक्त हा डबा फ्रीजच्या 10 मिनटं बाहेर काढायच्या आणि मग त्यावेळेस तुम्ही वड्या तळून घेऊ शकता. अगदी तुम्ही प्रवासामध्ये ह्या वड्या करून जर नेलात ना फ्राय करून, तरीसुद्धा ह्या वड्या 4 ते 5 दिवस खराब होत नाहीत बिलकुलसुद्धा बरं का. तुमच्याकडे ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस ह्या वड्या छान करून वाफवून अशा फ्रीजमध्ये भरून ठेवलात. कधी पाहुणे येणार असतील, कधी तुमच्याकडे वेळ नसेल, पटकन तुम्ही ह्या वड्या घेऊन अशा फ्राय करून घेऊ शकता बघा. आणि मेथीच्या असल्यामुळे ना खायला इतक्या जबरदस्त भन्नाट लागतात ना, खरंच मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. तेल गरम झालं आहे की हा वड्या तेलामध्ये सोडून बघा, गॅस बारीक ठेवून मी छान तळून घेत आहे, म्हणजेच की फ्राय करून घेत आहे. मी बघा छान कुरकुरीत होण्यासाठी ना सगळ्या बाजूने ना अशा फ्राय करून घ्यायच्या. अगदी ज्या बाजूची साईड असते ना वड्यांची ती देखील मी अलटी पलटी करून ना आणि वड्या अशा उभ्या ठेवून फ्राय करून घेतल्यात बघा. रंग छान आलेला आहे. तळलेल्या वड्या आता आपण खाली काढून घेऊयात. मस्त खरपूस अशा ह्या वड्या भाजायच्या बघा. दिसायला देखील छान दिसतात आणि खायला देखील छान लागतात. अशा मस्त खरपूस भाजल्या ना तर कुरकुरीतसुद्धा होतात बरं का. तसं बघायला गेलं ना तर मुलं फारशी बघा मेथीची भाजी खात नाहीत. मग तुम्ही अशा मेथीच्या वड्या जर करून दिलात ना तर आवर्जून मुलं खातील बरं का. खरंच खूप छान टेस्टी लागतात. नक्कीच मी सांगते ना, म्हणून करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ह्या वड्या कशा वाटल्या. आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मेथीची भाजी येते, अगदी स्वस्त देखील आहे बघा. मेथीची भाजी खाऊन कंटाळा असेल ना, मग आवर्जून ह्या मेथीच्या वड्या करून बघा. मग कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका, व्हिडिओ शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.